अतनीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे दिमाखात लोकार्पण। नमस्कार, चांग भलं न्यूजमध्ये आपले स्वागत। कर्नाटक महाराष्ट्रातील नामवंत संत महंत व राजकीय नेत्यांची उपस्थिती। अतनी तालुका प्रतिनिधी किरण पाटोळे। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचा लोकार्पण सोहळा रविवार दिनांक 14 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता अतनी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात अत्यंत उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडला। या ऐतिहासिक सोहळ्यानंतर सकाळी 11 वाजता अतनीतील श्रीमंत भोजराज पवार देसाई मैदानावर भव्य सार्वजनिक कार्यक्रम संपन्न झाला। या लोकार्पण सोहळ्यास परमपूज्य मराठा जगद्गुरू श्री संत मंजुनाथ भारती स्वामी गोसावी मठ बेंगलुरू यांचे दिव्य सानिध्य लाभले। तसेच पूज्य श्री संभाजीराव विनायक भिडे गुरुजी संस्थापक श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांची उपस्थिती लाभली। यावेळी शिवबसव स्वामीजी गच्चिन मठ अतनी, चन्नबसव स्वामीजी मोटगी मठ अतनी, मरुसिद्ध स्वामीजी शेट्टर मठ अतनी, पूज्य श्री सिद्धयोगी अमरेश्वर महाराज सिद्धाश्रम हनुमापूर कौलगुड, तसेच पूज्य श्री अभिनव गुरुलिंग जंगम स्वामीजी रायलिंगेश्वर मठ ककमरी यांची प्रमुख उपस्थिती होती। या कार्यक्रमास डॉक्टर श्रीमंत शाहू छत्रपती महाराज खासदार कोल्हापूर हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते। तसेच कर्नाटक व महाराष्ट्र राज्यातील अनेक मान्यवर राजकीय नेते व लोकप्रतिनिधींनी या कार्यक्रमात उपस्थिती लावली। यामध्ये श्री ज्योतिरादित्य एम सिंधिया केंद्रीय मंत्री, श्रीमंत बाळासाहेब पाटील माजी मंत्री कर्नाटक सरकार, सतीश जारकीहोळी पालकमंत्री बेळगाव, संतोष लाड पालकमंत्री धारवाड, श्री पृथ्वीराज चव्हाण माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र, श्री लक्ष्मण सवदी माजी उपमुख्यमंत्री व आमदार अतनी यांच्यासह अनेक मान्यवरांचा समावेश होता। भव्य लोकार्पण व सार्वजनिक कार्यक्रम अतनी तालुका एक छत्र मराठा मंडळ संघ, श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान व समस्त शिवभक्त अतनी कागवाड तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने यशस्वीरित्या पार पडला। कार्यक्रमासाठी श्री आर ढांगे सर अध्यक्ष, रॉयल शिक्षण संस्था अतनी यांचे विशेष सौजन्य लाभले। या ऐतिहासिक व प्रेरणादायी सोहळ्यास शिवभक्त गुरुजन युवक तसेच माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। संपूर्ण परिसरात शिवभक्तीचे व राष्ट्रभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते। अतनीहून आमचे प्रतिनिधी किरण पाटोळे। अशाच बातम्यांसाठी आमच्यासोबत कनेक्ट रहा। चांग भलं न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व कमेंट्स करायला विसरू नका।